भंडारा शहरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे आणि अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत। आज शिवसेनाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, रास्ता रोको करण्यात आलेले आहे। या आंदोलनाचे नेतृत्व आमदार भोंडेकर हे करत आहेत। आपल्यासोबत आमदार भोंडेकर आहेत। भाऊ काय सांगाल, या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत, रोजच्या रोज तक्रारी येतात, अधिकारी काय म्हणतात? हा जिल्हा परिषद चौक पासून तर हा इकडे रामटेक सावनेर कडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। आता हे तिन्ही रस्ते सगळे राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत। पहिले स्टेट मध्ये होते तर आम्ही कार्यकारी अभियंत्याला बोलून काहीतरी याच्यावरती करून घेत होतो। मागच्या 2 वर्षापर्यंत आम्ही 2.5 वर्षापर्यंत आम्ही नगर परिषद कडून करत होतो, परंतु ह्या मागे 3-4-6 महिन्यापासून नगर परिषद याच्या ह्या रस्त्यावर लक्ष देताना राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी आहेत ते पण लक्ष देत नाही। आणि विशेषतः ह्या केंद्र शासनाचा नियोजन करण्यासाठी केंद्र शासनाचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार साहेब असतात, ते सुद्धा लक्ष देत नाही। आणि काल आपण पाहिलं तर काल पण एक परिवार एक मोटरसायकल घेऊन एक माणूस आणि त्याची धर्मपत्नी आणि त्याचं लहान बाळ हे पडलं, थोडंसाठी बचावलेत। आणि ह्या रोड मध्ये अनेक लोक दगावलेले आहेत। मला हेच कळत नाहीये, शेवटी लोकप्रतिनिधी असो किंवा अधिकाऱ्यांनी हा प्रश्न का सोडवत नाही? किती खराब आहे हा रस्ता। जर समजा केंद्र शासन किंवा केंद्र शासनाचे अधिकारी करण्यास सक्षम नसतील किंवा ह्या भागाचे खासदार सक्षम नसतील, पाठपुरावा करण्याचे सक्षम नसतील, तर त्यांनी तो हा रस्ता आम्हाला स्टेटला हँडओव्हर करावा, आम्ही करू। केंद्रात महायुती आहे, राज्यात महायुती आहे, नगर परिषद मध्ये पण महायुती आहे, तरी सुद्धा अधिकारी ऐकत नाही। साहेब कसं आहे, तुम्ही परत तुम्हाला याला राजकारणाचा रंग देऊ नका। महायुती जरी असली तरी ह्या भागाच्या खासदारांनी तो पाठपुरावा करायला पाहिजे ना। मंत्र्यांकडे जायला पाहिजे, सेक्रेटरीकडे जायला पाहिजे, संबंधित अधिकाऱ्याकडे जायला पाहिजे, त्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायला पाहिजे, इथं त्या अधिकाऱ्याला घेऊन बसायला पाहिजे। इकडे तिकडे फिरता घराजवळच अंधार, हे कसं चालणार आहे? इथं कुठे आला महायुतीचा विषय? शेवटी जनता मरते ना, जनता पडते। जनता महत्वाची आहे की सत्ता महत्वाची आहे? आपण या भागाचे आमदार आहात म्हणूनच म्हणतो ना, म्हणूनच मी इथे उभा झालो आहे ना की बा मला काल रात्री फोन आला। बरं, आम्ही काल एक्झिक्युटिव्हला पीडब्ल्यूडी एक्झिक्युटिव्हला सांगितलं होतं, म्हणजे सर हा रस्ता आपल्याकडे नाही आहे। केंद्र शासनाचे बघा केंद्राचे काही अधिकारी आलेले आहेत, ते म्हणतात आता आम्ही जीएसबी वगैरे टाकतो, पण मला कळत नाही हे आतापर्यंत झोपले असतात का? यांनी करायला का नाही पाहिजे? किती गड्डे आहेत? हा अर्धा किलोमीटरच्या पुरं गड्डे आहेत। अक्षरशः मोटरसायकल चालू शकत नाही, कार चालू शकत नाहीये, कसं करणार? लोक मेल्यानंतरच मग आपण हे आणायचं का? रस्ता दुरुस्त नाही झाला तर या पुढे काय? नक्कीच रस्ता जर समजा मी यांना सांगितलं आजच्या आज जर याला जीएसबी टाकून लेवल केलं नाही, कारण आता पाऊस सुरू आहे, तर हॉटमिक्स वगैरे किंवा बॅचमिक्स करू शकत नाही, सिमेंट करू शकत नाही, तर आता याला टेम्पररी उपाय आजच्या आज करायला पाहिजे। आज नाही झालं तर पुन्हा उद्या आंदोलन करण्यात येईल आणि जसा पाऊस कमी झाला तर ताबडतोब यांनी सिमेंट रस्त्याचं काम सुरू करायला पाहिजे। आणि सिमेंट रस्ता नाही झाला तर मोठं आंदोलन आम्ही घेऊ आणि गरज पडेल तर आम्ही आदरणीय गडकरी साहेबांना सुद्धा जाऊन विनंती करू। खरं तर हे काम आमचं नाही आहे, हे काम इथल्या खासदारांचं आहे की ह्या अधिकारी जर त्यांची ऐकत नसेल तर मंत्र्यांना तक्रार करायला पाहिजे, सभागृहामध्ये बोलायला पाहिजे। पण ह्या इतके गड्डे आहेत, जीव घेणं रस्ता झालेला आहे हा। आणि मला एक ह्या नगर परिषदच्या सीओना सुद्धा बोलावंसं वाटते की त्यांनी कधी ह्या रस्त्यावर जाऊन बघायला पाहिजे। नाही जर केंद्र शासन करत असेल तर त्यांनी थोडी लक्ष घालायला पाहिजे। अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत। नॅशनल हायवेचा हा रस्ता आहे, खासदार या ठिकाणी रोज जातात, मात्र खासदार या रस्त्याचे वर प्रश्न उचलत नाही, असा आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी इथे लावलेला आहे। आणि जर हा रस्ता आजच्या आज दुरुस्त नाही झाला तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात असल्याचे घोषणा त्यांनी यावेळी केलेली आहे। नितीन कुते, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।